बाजूला तुझे पाय माझ्या फ्रेम मध्ये येतात बाजूला हो. माझ्याकडे वेळ नाहीये. उठ. तिथे काय करतो चल फन करा नेचर. आपण आपली मजा करू, तिला जाऊ दे तिकडे. हे इन्सेन आहे बरं का. गुड मॉर्निंग फ्रॉम सिंगापूर. ओके कॉफी. एक मिनिट. काय ये ना, आता सुरू केलंय मी. रेडी. तू हे घालून करणार आहेस का पूर्ण? हो. सो हाय, गुड मॉर्निंग. कालच आम्ही सिंगापूरमध्ये आलो. कालचा अख्खा दिवस आम्ही लोळण्यात, झोपा काढण्यात, थोडंसं इकडे तिकडे फिरण्यात घालवला. आणि आज आता जरा काम म्हणून व्लॉग सुरू केलाय. आळस खूप झाला. काल आम्ही खरं तर ठरवलेलं कालच काहीतरी शूट करायचं आणि असं छान आम्ही सिंगापूर कसं फिरतोय वगैरे दाखवायचं. प्रॉब्लेम हा होता, आम्ही फिरलोच नाही. आम्ही एकतर फिरलोच नाही. आल्या इथे पाऊस पडायला लागला होता, त्यामुळे असं एक झालं होतं कुठे आता जा पावसात. मग आम्ही जरा हार्डकोर शॉपिंगला गेलो होतो. मिताला ते तिच्या आयफोनचं कव्हर घ्यायचं होतं. इथे जे मिळतं ना गुलाबी रंगाचं, जे चिकटतं कुठल्याही याला, इथे नाही सगळीकडे मिळतं पण ते तिला इथे घ्यायचं होतं. तर ते असे 2 कव्हर कामाचं. सो तर आम्ही आलोय सिंगापूरला. आमचा इंटरनॅशनल पहिलाच व्लॉग आहे हा. आणि आम्ही 7 वर्षापूर्वी आलो होतो, शेवटचे जे आलो होतो. दॅट वॉज माय फर्स्ट एव्हर इंटरनॅशनल ट्रिप. आणि आमच्या दोघांची एकत्र फर्स्ट एव्हर इंटरनॅशनल ट्रिप. माझी सुद्धा पहिली आयुष्यातली इंटरनॅशनल ट्रिप ही सिंगापूरच होती. मी पहिल्यांदा आलो सिंगापूरला परदेशात. ही पहिल्यांदा सिंगापूरला परदेशात. आम्ही दोघं पहिल्यांदा सिंगापूरला परदेशात. आणि आम्ही दोघं पहिल्यांदा एका क्रूजवर चाललो, ते सुद्धा सिंगापूरलाच चाललो. एव्हरी टाइम ही सेज सिंगापूर परदेशात. आम्ही चाललोय सिंगापूरला परदेशात. सो आम्ही एका खूप स्पेशल कारणासाठी आलोय सिंगापूरला आणि वेळ लागले. वी आर व्हेरी व्हेरी एक्सायटेड. ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. आम्ही जातोय डिझनीच्या क्रूजवर. डिझनीची नवीन कोरी करकरीत आणि तिच्या फ्लीटमधली सगळ्यात मोठी शिप, ज्याचं नाव आहे ॲडव्हेंचर, त्या क्रूजवर आम्ही चाललेलो आहोत. आम्हाला इन्व्हिटेशन आहे आणि उद्या ती तिकडे मी दाखवतो. पार्क झालेली आहे. पार्क नाही, काय म्हणतात, डॉक झालेली आहे शिप. मी दाखवते. सॉरी यार, मी दाखवणार. ती बघा, पूर्ण झूम. दॅट्स आवर शिप, जिकडे आम्ही चाललोय उद्या. वूहू. ते मिकी दिसत आहेत का 2 छोटे छोटे, व्हेरी क्यूट. तर आम्ही तिकडे जातोय. आणि आज त्या शिपची क्रिश्चनिंग सेरेमनी आहे. म्हणजे शिपचं जे मेडन वोयाज असतं, पहिलं वोयाज असतं, त्याच्या आधी आपल्या ख्रिश्चन लोकांमध्ये कसं क्रिश्चनिंग सेरेमनी होते की त्याला ब्लेस करतात त्या बाळाला, किंवा तसंच सेम त्या शिपला पण करतात. आणि गॉड पॅरेंट आहे त्या शिपचा. सांग. मी नाही सांगणार, मला नाही आलं. मी +1 आहे या क्रिश्चनिंग सेरेमनीला. सिद्धार्थला माझा निषेध आहे. अनफॉर्च्युनेटली यायला अलाउड नाही. माझा निषेध आहे. आणि याचा निषेध याच्यासाठी आहे की क्रिश्चनिंग सेरेमनीला होपफुली येणार आहेत RDJ मिस्टर रॉबर्ट डाउनी ज्युनियर. आणि मला त्यांना बघता येणार आहे, याला नाही बघता येणार आहे. कारण ही प्रायमरी इन्व्हायटी आहे. मी हिचा +1 आहे आणि म्हणून जे +1 आहेत त्यांना अलाउड नाही आहे जायला. म्हणजे आय लव्ह यू 350. 350. सो सिद्धार्थ हॅज टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. त्याला सतत माझी हाजी करायची आहे या ट्रिपला आणि सतत माझ्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत. माझ्या काय म्हणतात, धाकात राहायचं आहे, कारण तो माझा +1 आहे. मी ठरवलं तर मी त्याला शिपवरून हकलून लावू शकते, जे मी करणार नाही. मी तशी चांगली आहे. Oh no! हेच नाही करायचंय. बरोबर आहे. मी कुठे काय केलं?
अ लिटिल अप्रिसिएशन फॉर माय नेल्स. व्हेरी डिझनी. सिद्धार्थ म्हणलं हे स्ट्रॉबेरी दिसत आहेत यार. Emotional, damn it! काय म्हणजे इट्स डिझनी इज मिनी माऊस. माझे पण नख बघा, मी सकाळीच खाल्ले थोडे असे अँझायटी मध्ये. हे बघा मस्त आहेत. तर असं आहे. सो आता आमच्या बरोबर तुम्ही पण चला डिझनी क्रूज. उद्यापासून 4 दिवस चिल करूया, मज्जा करूया. तिथलं आम्ही सगळं दाखवूच तुम्हाला. आणि आज रात्रीच्या क्रिशनिंग सेरेमनीचं मी दाखवेन तुम्हाला सगळं. मी बाहेर पार्टी करत असेन माझी सिंगापूरमध्ये, ते मी उसाचा तुम्हाला रस पीत. दाखवेन. ते मी तुम्हाला दाखवेन. माझी पार्टी जास्त भारी असणार आहे यांच्या क्रिश्चनिंग सेरेमनी विल सी, पेक्षा. विल सी, माझी पार्टी जास्त विल भारी सी. असणार आहे. ओके बाय. बाजूला तुझे पाय माझ्या फ्रेम मध्ये येतात. बाजूला हो. माझ्याकडे वेळ नाहीये. उठ, हल पटापट, चल. हिला गेट रेडी विथ मी करायचंय तर मला हकलतीये. मला म्हणते बाथरूम मध्ये जा आणि ह्याव करन. मला वेळ नाहीये, जा यार. का तर हिच्या फ्रेम मध्ये मी यायला गप्प नको. बस. मी आलोय आता संडासात. नुसतं उभं राहायचंय मला, काही नाही करायचंय. माझ्या मते माझे केस जास्त चांगले आहेत. नाईस ना मामा, नाईस. नाईस. फायनली खूप धावपळीनंतर आणि सिद्धार्थवर खूप आरडाओरडा करून मी तयार झाली आहे जायला. आणि तो इथेच थांबणार आहे हॉटेलमध्ये. मी चालले मजा करायला क्रूजवर मस्त. होपफुली RDJला पण बघायला. सो या, लेट्स गो. तुम्हाला आम्ही दोन्ही ब्लॉग दाखवू. मी तिकडे काय करते आणि सिद्धार्थ जिथे कुठे असेल तिथे काय करतोय. मेजर फन करा, मेजर. तुम्ही ठरवा कोणी जास्त फन केलाय. डिझनीलाही वाटेल अरे यार ह्याच्याबरोबर ट्रिप करायला हवी होती. माझं नाव घ्या. मी सगळ्यात जास्त फन करणार आहे. म्हणजे इट्स ऑब्विस मी सगळ्यात जास्त फन करणार आहे. सो ग्रुप प्लीज बघा कुठे काय ते बघते मी सगळं. तुला कसं जायचंय वगैरे. ओके, सी यू. बाय. आय लव्ह यू 350. बाय. बाय. तर आता माझी बायको गेली आहे तिकडे त्या बोटीवर मेन गेस्ट म्हणून. तिचा +1 रूममध्ये आलेला आहे. आपली बायको तयार होऊन कुठेतरी जाणं ही फक्त तिची किंवा तुमची जबाबदारी नसते. ती अख्ख्या युनिवर्सची जबाबदारी असते. आता पसारा काउंट बघायचा असेल तर हा आहे माझा पसारा. हा माझा पसारा आहे. हे सगळं माझं आहे. आणि हे सगळं हे माझ्या बायकोचं आहे. तर तो आवरतो आता थोडासा पसारा. आणि बघू, आपण आपली मजा करू. तिला जाऊ दे तिकडे रॉबर्ट डाउनी ज्युनियरला भेटायला. आय लव्ह यू 350. आपण आपलं काहीतरी करू मस्तपैकी भारी. सो मी इकडे पोचलेले आहे पियरवर आमच्या. आणि माझ्या समोर आहे क्रूज. इट्स ह्यूज. म्हणजे ऑब्व्हियसली मोठी असणारच होती पण ही खूप मोठी. आणि मला धडधड होते. मला खूप भारी वाटतं आहे पण मला असं नर्वस पण वाटतं आहे. असं सगळंच होतं आहे. खूप सुंदर आहे यार. पाऊस पडतोय आणि इकडे यार अचानक एक पाऊस पडायला लागला आहे. पण स्टील आय एम शुअर वी आर गोइंग टू हॅव सो मच फन. आणि मजा येणार आहे. ये. कंटाळा आलाय, कंटाळा. तोंडवर करून म्हटलं खरं मी करतो असं काहीतरी एक्साइटिंग वगैरे. तिथे काय करतोय. मेजर फन करा, मेजर. काही करत नाही, लोळतोय नुसतं. आंघोळ करतो मग आता. आंघोळ करतो. डन. बाय. सो हे सगळं अगदी एअरपोर्ट सारखं आहे. आता मला इकडे चेक इन करायचं आहे. सिक्युरिटी आहे, सगळंच आहे. यू कॅन सी. सो हे सगळं करून शिपवर जाणार.
सगळं छान आहे, फक्त खूप चालावं लागतंय. जिथून बसमधून उतरलो तिथून ते शिपपर्यंत. आणि खूप दिवसाच्या नादात ज्या काही मी हिल्स घालून ठेवले आहेत पायात, बॅड डिसिजन, पण ठीक आहे, एवढं चालतं. शिपवर पाऊल ठेवायला चालले मी आता. गणपती बाप्पा मोरया, सगळं छान होऊ दे. ये अँड इन 3, 2, 1 we are on the ship. Yes! हे इन्सेन आहे बरं का, हे सगळं इन्सेन आहे. वाव. आणि हे तर फक्त एंट्रन्स आहे. दिस इज जस्ट पाऊल ठेवलंय. अजून आतमध्ये काय काय आहे देवाला माहिती. लेट्स गो. सो आता एक छोटीशी सेरेमनी झाली इकडे, क्रिश्चनिंग सेरेमनीच्या आधीची सेरेमनी. खूप क्यूट सेरेमनी होती ती. त्याचं नाव मी नेमकं विसरले, म्हणजे मला कळलं नाही त्यांनी काय सांगितलं. पण थोडक्यात ती अशी होती की सिंगापूर सिटी या शिपला वेलकम करते की ये आमच्या शहरात, आणि नाव वी आर गिविंग यू द कीज टू द सिटी, कारण हे आता तुझं पण घर आहे. आणि शिप इज बेसिकली सेईंग थँक्यू, की थँक्यू मला तुम्ही तुमच्या पोर्टवर येऊ दिलं, आणि थँक्यू मला तुम्ही म्हणजे आय कॅन कॉल दिस माय होम, त्याच्यासाठी थँक्यू. अशी ती शिप आणि सिंगापूर सिटीमधली एक सेरेमनी होती. सो ते त्याचे रेप्रेझेंटेटिव्स आले, त्यांनी भाषणं दिली, त्यांनी थँक्यू म्हटलं एकमेकांना, आणि त्यांनी कीज एक्सचेंज केला. इट वॉज रिअली क्यूट. आणि आता थोड्या वेळात इकडे वॉल्ट डिझनी थिएटर नावाचं थिएटर आहे, तिकडे जाणार आहोत जिकडे क्रिश्चनिंग सेरेमनी ॲक्च्युली होईल. सो या, आय एम एक्सायटेड, व्हेरी एक्सायटेड. नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स द क्रिश्चनिंग सेरेमनी. Well done, by the way. Love that theme. I've had the privilege of getting to know the team at Walt Disney Imagineering, and I can tell you, adventure is the perfect name for what they've created. I mean, it's absolutely, as you see, it's massive, it's gargantuan. Have you been up top? Anybody been up top yet? No. All right, because there's an entire amusement park up there. It's bananas. I recommend the Iron Cycle coaster, by the way. I got a good feeling about that one. All right, so to the business at hand. Being the godparent of this majestic vessel is an honor, and I have some serious duties to perform now. So let's make it official, shall we? All right. I'm your guy. Okay, great. There we are. Oh, and congrats on the new gig, by the way. Oh, thank you. It's right at Disney. Thank you. Okay. I christen thee Disney Adventure. May God bless this ship and all who sail upon it. सो क्रिश्चनिंग सेरेमनी झाली आहे आणि आता आम्ही आलोय इथे डिनर करायला. जसं आपल्याला वाटलं तसं सगळ्यांना आर्टिस्ट असते आणि इट वॉज इन्सेन. म्हणजे त्याला बघूनच मला असं झालं की बाप रे, माझ्या डोळ्यांनी त्याला प्रत्यक्षात बघतीये, हेच खूप होतं. हा, आणि त्याने ऑलरेडी माझं पोट भरलंय. पण आता खरं पीठ पुसा करायला जरा फॅन्सी काय इकडे दिसत आहे जगाला, तर ते
खाऊया मज्जा करूया. आय होप सिद्धार्थ इज हॅव्हिंग फन इन हिज किंवा काय बाहेर पडला असेल तर माहिती नाही. आपण तर खूप मज्जा केली बाबा. आपण खूप मज्जा केली. आपण त्याची जुनियरचं बघितलं असेल काय पाहिजे. ओके बाय. अँड आय एम फायनली बॅक. झालं बाबा सगळं. क्रिश्चनिंग सेरेमनी झाली, डिनर झालं, क्रूजवर फिरून झालं, मज्जा आली. आता अवतार बघताना काय झालं आहे, आता छान आंघोळ करायची आहे आणि झोपायचं आहे. कारण उद्या सकाळी सकाळी जायचं आहे क्रूजवर आणि तिकडून समुद्रात मस्तपैकी चिल करायला. सिद्धार्थ नाही आहे रूमवर, आय थिंक तो जेवायला गेला. मी तर खूप मजा केली बाबा. याय सी यू. वल्लवरे नखवा मी झोपते. You're making him blush. You're so pretty.